मित्रांनो, बऱ्याच लोकांना किडनी स्टोन्स असतात आणि किडनी स्टोन्स म्हटलं की बरेचसे घरगुती उपाय किंवा आपण पाहत असतो की बऱ्याच ठिकाणी घरगुती उपचार किंवा काही झाडपाल्याची औषध दिली जातात. तर असाच पेशंट माझ्याकडे काल आलेला आणि त्याला 2 किडनी स्टोन्स होते. एका लेफ्ट किडनीमध्ये 4 स्टोन्स आणि राईट युरेटरमध्ये म्हणजे लघवीच्या जी किडनीमधून जी तुमची पाईप येते, नळी येते लघवीची, त्याच्यामध्ये जवळपास 8 ते 9 स्टोन होता. आता हा पेशंट जवळपास 3-4 महिन्यापासून 4 किलो लिंबाचा रस 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून हे 3 दिवस प्यायचं. तर हे योग्य आहे का? तर कुठल्याही प्रकारचा अतिरेक हा शरीरासाठी नक्कीच घातक ठरू शकतो. कारण लिंबामध्ये सिट्रिक ऍसिड नावाचा घटक असतो आणि कुठलेही ऍसिड्स हे आपल्या शरीरासाठी अति जास्त प्रमाणामध्ये जर घेतलं तर ते घातक ठरू शकतं. कारण आपण जर लिंबाचा रस जास्त घेतला तर नक्कीच त्याच्यामुळे कुठेतरी ऍसिडिटी वाढू शकते, पित्त वाढू शकतं, पेशंटला उलट्या होऊ शकतात किंवा काही पेशंटच्या पोटात सुद्धा दुखू शकतं. काही पेशंटला गॅस्ट्रायटिस असतात किंवा काही पोटामध्ये अल्सर्स असतात, जखमा असतात. अशामध्ये सुद्धा जर तुम्ही सिट्रिक ऍसिड जास्त घेतलं तर त्याच्यामुळे त्या जखमांना किंवा ते जे अल्सर्स आहेत त्याला नक्कीच त्रास होऊ शकतो. किंवा काही पेशंट्समध्ये आपण पाहत असतो की अति जास्त प्रमाणामध्ये काही पेशंटला ज्यावेळेस लिंबाचा रस जास्त घेतो त्यावेळेस दातांना सुद्धा त्याची इजा होण्याची शक्यता असते किंवा काही पेशंट्समध्ये किडनीवरती सुद्धा दाब येऊ शकतो. तर अशा बरेचसे साईड इफेक्ट्स हे लिंबाचे असतात. लिंबू खाणं योग्य आहे, परंतु ते प्रमाणामध्ये असलं पाहिजे. लोक असेच काहीतरी घरगुती उपाय करतात आणि स्वतःला त्रास करून घेतात. मला वाटतं की किडनी स्टोनसाठी होमिओपॅथीमध्ये अत्यंत छान पद्धतीने उपचार केला जातो. पेशंटची सगळी केस हिस्ट्री घेतली जाते. स्टोन कुठे आहे, कशा प्रकारचा आहे, त्याची साईज किती आहे, त्यानुसार त्याला व्यवस्थित उपचार दिला जातो. कारण ज्यावेळेस होमिओपॅथीचा उपचार केला जातो त्यावेळेस पेशंटचं पेन सुरुवातीला कमी येतं आणि हळूहळू स्टोनची साईज कमी होऊन नक्कीच स्टोन तुमच्या लगीवाटे बाहेर पडतात. त्यामुळे असे घरगुती उपचार न करता तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे. त्यांना तुमची सगळी माहिती द्या. नक्कीच त्याच्यावरती छान पद्धतीने उपचार डॉक्टर करतात आणि तुमचा स्टोन्स काही कालावधीच्या उपचारानंतर नक्कीच पडू शकतो. कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन लागू शकत नाही. धन्यवाद. थँक्यू सो मच.